नमस्कार मंडळी. मालिका विश्वात अनेक अभिनेत्रींनी याआधी पॉझिटिव्ह भूमिका केल्या आहेत. त्यानंतर हल्ली त्या थेट खलनायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र अशी एक अभिनेत्री जिने अनेक वर्ष मराठी टेलिव्हिजनवर खलनायिका साकारली. खास कारस्थानी सासूची भूमिका साकारून तिने टेलिव्हिजन गाजवलं. हीच अभिनेत्री आता थेट पॉझिटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. सासू नाही तर आता ती प्रेमळ आत्या बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रीनं तिच्या भूमिकेविषयी बोलताना अनेक गोष्टी सांगितल्या. मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिका विश्वातील एक अत्यंत अनुभवी आणि अष्टपैलू नाव म्हणजे अभिनेत्री सुहास परांजपे. आजवर त्यांनी आपल्या अभिनयाने विविध भूमिका अजरामर केल्या. सध्या त्या झी मराठीवरील दीपज्योती या नवीन मालिकेत सुलोचना ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. एका कडक खलनायिकेच्या भूमिकेनंतर आता एक प्रेमळ आत्याची आणि घराची जबाबदारी पेलणाऱ्या गृहिणीचे रूपात त्या प्रेक्षकांसमोर येत आहे. या मालिकेतील त्यांचा अनुभव आणि भूमिकेच्या विविध छटांविषयी त्यांनी साधलेला हा संवाद. भूमिकेविषयी सांगताना सुहास परांजपे म्हणाल्या, माझ्या व्यक्तिरेखेचं नाव सुलोचना आहे. सुलोचना ही पुरुषोत्तम गायकवाड यांची धाकटी बहीण असून त्यांच्या 3 मुलांची आत्या आहे. ती अतिशय प्रेमळ आहे. तिचे आपल्या 3 भाच्यांवर खूप प्रेम आहे, पण तिचा जास्त जीव दीपवर आहे. या मालिकेत असं दिसेल की सुलोचनाचा नवरा आणि पुरुषोत्तम बिझनेस पार्टनर असतात, पण तिचा नवरा व्यवसायात पुरुषोत्तमची फसवणूक करतो. हा खोटेपणा तिला सहन होत नाही, म्हणून ती स्वतःचे घर सोडून भावाकडे राहायला येते. वहिनीच्या पश्चात ती आपल्या भाच्यांचा सांभाळ करते. सुहास परांजपे यांनी पॉझिटिव्ह भूमिकेविषयी बोलताना सांगितलं, माझी ही भूमिका आधीच्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी आहे. कारण याआधी मी एका मालिकेत पूर्णपणे खलनायिका साकारली होती. मात्र दीपज्योती मालिकेत मी खलनायिका नसून सर्वांना सांभाळून घेणारी, प्रेम करणारी एक साधी गृहिणी आहे. त्यामुळे ही भूमिका माझ्या आधीच्या कामापेक्षा पूर्णपणे वेगळी आणि सकारात्मक आहे. अभिनेत्री सुहास परांजपे याआधी आपल्याला नांदा सौख्य बरे या मालिकेत दिसल्या. त्यानंतर दाढ उघड बये मालिकेतही त्यांनी दमदार भूमिका साकारली होती.